नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे लकी. मी तुम्हाला आणणार आहे जी नवीन भरती येत असते त्याच्याविषयी मी सविस्तर 1 ते 2 मिनिटं सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगत असतो. माझ्या चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण अशीच नवीन भरती जेवढी तुमच्याकडे पोहोचत राहणार आहे सगळे. तुम्हाला आता माहिती आहे की नवीन भरती ही लवकर येण्याची शक्यता दाट आहे, पण तरी पण लोक असे म्हणतात की नवीन भरती येणार की नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन भरती तुम्हाला लवकर सप्टेंबरच्या स्टार्टिंगला किंवा सप्टेंबरच्या एंड ऑफ वीकला तुम्हाला नवीन भरती दिसते येऊ शकते. कारण नवीन भरती तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफर लेटर आताच पोरांच्या हातात आलेलं आहे. 90 ते 1 लाख पोरं हे ट्रान्सफर लेटरसाठी त्या लोकांनी अप्लाय केलं होतं. असं सांगण्यात येत होतं वरच्या लेटरपासून, म्हणजे वरचे जे माणसं तेव्हा सांगण्यात येत होतं की 90,000 ते 1 लाख लोकांनी आपल्या ट्रान्सफरसाठी अप्लाय केलं होतं. त्यातलं अजून खूप कमी, म्हणजे 10,000 ते 15,000 लोकांनी अजूनपर्यंत त्यांना ट्रान्सफर भेटले. बाकीचे अजून 85,000 ते 90,000 मुलांना ट्रान्सफर अजून व्हायचं आहे मित्रांनो. त्यामुळे असं पण आपण सांगू शकत नाही की भरती येईल, शक्यता खूप कमी आहे मित्रांनो. या भरती तुम्ही असे लावून धरूच नको की भरती येईल की नाही. अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या भरतीच्या भरोशावर तुम्ही राहिला तर तुम्ही कायच करू शकणार नाही. कारण सांगतो की मित्रांनो, ही भरती आहे ना, म्हणजे आता सध्या अशक्य झालं आहे. कारण हीच जर तुम्हाला भरती हवी असेल, तुम्ही ही भरती जसं 25-30,000 लोक म्हणतात ना, तर हे ते लोक इतके हुशार असतील ना, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे, तर ही लोक ना ही भरती त्यांनी ना तुम्हाला सांगतात तर आहे 3-4 महिने, पण ही त्या लोकांनी ना पूर्ण पोस्टपोन करायला पाहिजे ही भरती, म्हणजे माझा ओपिनियन म्हणजे. आणि ही जी 25-30,000 जी पदं राहिली आहेत ना, ती जानेवारीच्या महिन्याला घेतली पाहिजे सगळी. आणि ती सगळी एकदम त्यांनी लावून ना 1 लाख 1.5 लाख पदांची मेगा भरती काढण्यात पाहिजे. पण ते कसं, जे कमी टक्केवारी असणार त्यांचं पण सिलेक्शन लगेच होऊ शकतं. त्या कारणात समजा आत्ता जर तुम्ही म्हणू शकता ते 20,000-30,000 पदं उरले, तर 20,000-30,000 पदांसाठी समजा 90% 100% अर्ज असणार ना, मग त्यांचं होऊच शकतं हो. पण ते बाकीचे राहिले 60, 70, 80 वाले, त्यांचं काय करणार ना? त्यांचं होणं अशक्यच राहतं. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर बाकीच्यांचं पण ॲडमिशन, म्हणजे बाकीच्यांचं पण व्हायलाच पाहिजे ना. त्या कारणी ही जर भरती तुम्ही पुढे जर ताणली तर मला असं वाटतं की हे चांगलं होऊ शकतं. तर बघूया आपलं ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आता सगळं आपल्या हातात काय नाही. जर मी अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला सांगत असतो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.